राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. शेतकरी कर्जमाफी संदर्भात निर्णय होणार. शेतकरी कर्जमाफीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. देशात सर्व भाषांना राष्ट्रभाषेचा दर्जा, फक्त हिंदीलाच राजभाषेचा दर्जा. भाषावादामुळे मतखुर्ची मिळेल पण भाषा लोकांपर्यंत पोहोचणार नाही. भाषावादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. भाजपला हरवण्यासाठी शिवसेनेचं एकत्रीकरण गरजेचं. दोन्ही शिवसेनेनी एकत्र यावं. अंबादास दानवे यांची जाहीर भूमिका. बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा वारसा पुढे नेणार. आमची घोडदौड अशीच सुरू राहणार. दानवेंच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचं उत्तर. संभाजीनगरच्या जागेवरून भाजप शिवसेनेमध्ये तणाव टोकाला. भाजपकडून शिवसेनेचं मुंडकं छाटण्याचं काम सुरू. आमदार अब्दुल सत्तारांचा गंभीर आरोप. रायगडमधल्या जागेवरून महायुतीमध्ये तणाव कायम. महेंद्र दळवींची कन्या अर्ज माघार घेणार नसल्याचे संकेत. अनिकेत तटकरेंसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता. महायुती आणि महाविकास आघाडीमधले बंडोबा होणार थंड. महायुतीसमोर 9 बंडोबांचं आव्हान, तर महाविकास आघाडीसमोर सुद्धा 4 ते 5 बंडोबांचं आव्हान. विधान परिषदेत जागा न मिळाल्याने रामदास आठवले नाराज. ट्विट करत व्यक्त केली नाराजी. कांदा उत्पादकांसाठी आज महाविकास आघाडीची विराट क्रांती महामोर्चाची हाक. पुणे नाशिक महामार्गावर महाविकास आघाडीचा विराट क्रांती महामोर्चा धडकणार. रोहित पवारांसह महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार. अहिल्यानगरमधल्या उद्यानात मुस्लिम महिलांचं नमाज पठण. नमाज पठणामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक. हिंदुत्ववाद्यांकडून उद्यानामध्ये हनुमान चालीसा पठण. 80 वर्षाच्या वृद्धेवर 28 वर्षाच्या तरुणाचा अत्याचार. संभाजीनगरच्या पाचोडमधली धक्कादायक घटना. सोसाट्याचा वारा सुटल्यानं मदतीचं नाटक करून घरात नेऊन अत्याचार. अभिनेत्री रवीना टंडनच्या आईच्या घरी चोरी. सोन्या चांदीचे दागिने आणि हिऱ्यांचे मौल्यवान दागिने लंपास. अनिल अंबानींना मोठा धक्का. रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी एमडी अटकेत. अमिताभ झुंझुनवाला यांना सीबीआयकडून अटक. भारतात राहण्याची मला लाज वाटते. कपिल सिब्बल यांच्या विधानानं खळबळ. भाजपचं देखील जोरदार प्रत्युत्तर. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके भारतात येणार. 6 जून रोजी दिल्लीमध्ये मोठ्या आंदोलनाची हाक. नीट फेरपरीक्षा पारंपरिक पद्धतीनं संगणक आधारित चाचणीची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीशांची नियुक्ती. न्यायाधीशांची एकूण संख्या आता 37 वर, तर 1 जागा अद्यापही रिक्तच. सोशल मीडियावर खातं उघडण्यास बंदी. मलेशियामध्ये 16 वर्षांखालच्या मुलांसाठी नियम. नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाचीही तरतूद.